आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभेमध्ये राबवण्यात आलेला लिफाफा पॅटर्न राबवण्यात येण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या मतदारसंघांमधून विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी याचा अंदाज घेण्यासाठी भाजपने संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यामध्ये नावे मागवली आहेत। यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमानुसार 3 उमेदवारांची नावे बंद पाकिटामधून सोपवली आहेत। उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचं आता बोललं जात आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आता लिफाफा पॅटर्न राबवणार का अशी चर्चा सध्या होताना दिसतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।